हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं डायस्टेरियोमर अँड इनॅन्शियोमर अँड व्हॉट इज कॉल्ड ॲज द कॉन्फिगरेशन. आज आपल्याला बघायचं आहे ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन, रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन, डी अँड एल नोटेशन कशा पद्धतीने असाइन करायचं एखाद्या स्टिरिओ आयसोमरला आणि आर अँड एस कॉन्फिगरेशन कसं काढायचं, हे सर्व आज आपल्याला बघायचं आहे. सो लेट अस सी फर्स्ट व्हॉट इज ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन कशाला म्हणतात, तर एखादा इनॅन्शियोमर आहे, या इनॅन्शियोमरची जी काही ॲक्च्युअल अरेंजमेंट आहे ॲटम्स किंवा ग्रुप्सची, दॅट ॲक्च्युअल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन 3 डायमेन्शनल स्पेस ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. जसं की हा कायराल कार्बन आहे, या इनॅन्शियोमरचे जे काही ॲटम्स किंवा ग्रुप्स याला अटॅच आहेत, यांची 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये अरेंजमेंट कशी आहे. आर दे इन द प्लेन, आर दे टू द राईट ऑर टू द लेफ्ट, अबोव द प्लेन आहेत की बिलो द प्लेन आहेत. 3 डायमेन्शनल अरेंजमेंट जी ॲक्च्युअल अरेंजमेंट आहे, त्या ॲक्च्युअल अरेंजमेंटला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. सो व्हॉट इज ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन? द ॲक्च्युअल अरेंजमेंट or actual 3 dimensional arrangement of atoms or groups. ॲटम्स किंवा ग्रुप्सची जी काही ॲक्च्युअल 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. जसं की आर अँड एस दिस कॉन्फिगरेशन्स आर ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. जे आर आणि एस कॉन्फिगरेशन्स आहेत हे ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन आहेत. CIP रूल्स वापरून आपण यांना डिटरमाइन करतो. कान, इनगोल्ड अँड प्रिलॉग यांनी हे रूल्स दिलेले आहेत आणि याच्या मदतीने आपण आर आणि एस जे कॉन्फिगरेशन आहे ते आपण डिटरमाइन करू शकतो. तर हे आज आपल्याला बघायचं आहे, याच्यानंतर आपण हे बघणार आहे. देन व्हॉट इज रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन? रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन इज द कॉन्फिगरेशनल रिलेशनशिप बिटवीन द 2 ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स ऑर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. द कॉन्फिगरेशनल रिलेशनशिप, बघा कॉन्फिगरेशनल रिलेशनशिप याचा अर्थ काय आहे? 2 ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहेत आणि त्या 2 ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडमध्ये काय नातं आहे, याच्या रिस्पेक्टमध्ये दुसरा कसा आहे, तर दॅट कॉन्फिगरेशनल रिलेशन बिटवीन द 2 ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड इट इज कॉल्ड ॲज द रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. त्याला आपण रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन म्हणतो. जसं की डी अँड एल नोटेशन आहे, तर जे डी आणि एल नोटेशन आहे इट इज रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. सो लेट अस सी हाऊ टू डिटरमाइन डी अँड एल कॉन्फिगरेशन. बघा डी आणि एल जे काही नोटेशन आहेत हे नोटेशन आपल्याला सांगतात की जे काही स्टिरिओ सेंटर आहे, जो काही कायराल कार्बन आहे, जो इनॅन्शियोमर आहे, जो असिमेट्रिक कार्बन आहे, त्याचं कॉन्फिगरेशन कसं आहे. डी अँड एल नोटेशन टेल्स अस अबाउट द कॉन्फिगरेशन ॲट असिमेट्रिक कार्बन. जे काही असिमेट्रिक कार्बन आहे त्याचं कॉन्फिगरेशन कसं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हा कार्बन आहे, तर याचं कॉन्फिगरेशन कसं आहे इन रिलेशन विथ अदर कंपाऊंड, दॅट इज द डी अँड एल कॉन्फिगरेशन. तर डी आणि एल जे काही नोटेशन आहे ॲक्च्युली इट इज रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन आणि कोणताही जो काही कायराल कार्बन आहे त्याला ते रिलेट करतात विथ द स्टँडर्ड ग्लिसरॉल्डिहाइड. द इनॅन्शियोमर इज रिलेटेड टू द स्टँडर्ड ग्लिसरॉल्डिहाइड. जो काही ग्लिसरॉल्डिहाइड आहे त्या ग्लिसरॉल्डिहाइड सोबत आपण कम्पेअर करतो आणि मग आपण सांगणार की जो काही कंपाऊंड आहे, जो असिमेट्रिक कार्बन आहे, तो डी कॉन्फिगरेशनवाला आहे की एल कॉन्फिगरेशनवाला आहे. सो लेट अस सी हाऊ. फर्स्ट ऑफ ऑल रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन इज व्हॉट? इट इज द कॉन्फिगरेशनल रिलेशनशिप. 2 जे काही ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहेत त्यांच्यामध्ये नातं काय आहे ते जर आपण सांगत असू कॉन्फिगरेशनमध्ये, तर इट इज रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. फॉर एक्झाम्पल डी अँड एल नोटेशन. डी अँड एल नोटेशन हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड जो काय त्या असिमेट्रिक कार्बनचं कॉन्फिगरेशन सांग. देन इनॅन्शियोमर इज रिलेटेड टू स्टँडर्ड ग्लिसरॉल्डिहाइड. डी आणि एल नोटेशन देताना आपण जे काही स्टँडर्ड ग्लिसरॉल्डिहाइड आहेत त्यांच्याशी आपण कम्पेअर करतो. जसं की बघा दिस इज द CHO CHOS CH2OH हा ग्लिसरॉल्डिहाइड आहे. तर हा जो ग्लिसरॉल्डिहाइड आहे हा इथे प्लस आहे, प्लस मीन्स डेक्स्ट्रो रोटेटरी, इट रोटेट्स द लाईट्स टुवर्ड द राईट. देअरफॉर आर्बिटरीली अंदाजी याला सुरुवातीला डी नोटेशन दिलं कारण की तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. सो द ग्लिसरॉल्डिहाइड आर्बिटरीली असाइन्ड डी अँड एल नोटेशन. आर्बिटरीली अंदाजी यांना डी आणि एल नोटेशन दिलं
असा ग्लिसरॉल्डिहाइड जो लाईटला उजवीकडे रोटेट करतो त्याला डी म्हटलं, आणि असा ग्लिसरॉल्डिहाइड जो लाईटला डावीकडे रोटेट करतो त्याला त्यांनी कॅपिटल एल नोटेशन दिलं. पण बघा यांच्याशी जेव्हा आपण रिलेट करणार तर ते जे काही बाकीचे कंपाऊंड असणार, हे डेक्स्ट्रो असो की लिओ असो, त्यांना डी आणि एल नोटेशन कसं द्यायचं तर यांच्याशी कम्पेअर करून. जसं की डी प्लस ग्लिसरॉल्डिहाइड आहे अँड दिस वन इज द एल मायनस ग्लिसरॉल्डिहाइड, CHO CHOH CH2H. So these are the standard glyceraldehyde. This is the D glyceraldehyde and this one is L glyceraldehyde. तर यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण बाकीचे जे काही कंपाऊंड्स आहेत असिमेट्रिक कार्बन आहेत त्यांना डी आणि एल नोटेशन देणार आहे. सो हाऊ टू असाइन द डी अँड एल नोटेशन? इट इज व्हेरी इझी. इन द डी ग्लिसरॉल्डिहाइड द पेनल्टीमेट कार्बन, बघा याला म्हणतात, याला 1 नंबर देतात. ॲल्डिहाइड किंवा कार्बॉक्सिलिक ॲसिडचा जो कार्बन आहे त्याला 1 नंबर द्यायचा, त्यानंतर हा आहे 2 नंबर आणि हा आहे 3 नंबरचा शेवटचा कार्बन आहे. तर पेनल्टीमेट जो कार्बन आहे दिस इज द कार्बन पेनल्टीमेट कार्बन. पेनल्टीमेट कार्बन मीन्स व्हॉट? लास्ट बट वन, शेवटून पहिला. जसं की हा आहे शेवटचा सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतरचा जो कार्बन आहे तर त्याला म्हणतात पेनल्टीमेट कार्बन. तर जो पेनल्टीमेट कार्बन आहे त्याच्यामध्ये OH किंवा NH2 हा कोणत्या बाजूला आहे? जर OH उजव्या बाजूला असेल तर त्याला म्हणायचं डी, आणि जर OH किंवा NH2 हे डाव्या बाजूला असतील तर त्याला म्हणायचं L. बघा डी आणि एल नोटेशन कसं आपण असाइन करतो. सर्वात पहिले डी आणि एल हे रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन आहे. आपण यांना रिलेट करतो विथ द स्टँडर्ड ग्लिसरॉल्डिहाइड. स्टँडर्ड ग्लिसरॉल्डिहाइडला अंदाजे डी आणि एल नोटेशन दिलेलं आहे. त्यांना तेव्हा स्ट्रक्चरबद्दल जास्त माहिती नव्हती. डेक्स्ट्रो रोटेटरी होता म्हणून कॅपिटल डी म्हटलं, लिओ रोटेटरी होता म्हणून त्याला कॅपिटल एल म्हटलं. पण आता असं नाही आहे. आता आपण यांच्याशी कम्पेअर करून दुसऱ्या कंपाऊंडला नोटेशन देणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं? काही नाही. पेनल्टीमेट कार्बन शोधा. पेनल्टीमेट कार्बनला OH किंवा NH2 ग्रुप हा उजवीकडे अटॅच आहे की डावीकडे? जर उजवीकडे अटॅच असेल, जर तुमच्या उजवीकडे तुमची जी काही साईड आहे उजव्या बाजूला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला म्हणायचं कॅपिटल डी, आणि जर डावीकडे OH किंवा NH2 अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? कॅपिटल एल. जसं की आता आपण काही एक्झाम्पल घेऊया बघा. दिस कॉन्फिगरेशन इज डी और एल. हा कंपाऊंड आहे COOH CHOH अँड CH3, आणि हा दुसरा कंपाऊंड आहे COOH CHOH आणि CH3. या कंपाऊंडचं आपल्याला डी आणि एल नोटेशन काढायचं आहे. हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे लॅक्टिक ॲसिड. तर जो लॅक्टिक ॲसिड आहे हा डी आहे की एल आहे, आणि हा जो लॅक्टिक ॲसिड आहे हा डी आहे किंवा एल आहे. तर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे. तुम्हाला सर्वात पहिले तर हा जो कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे हा 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा आणि 3 नंबरचा. तर शेवटून जो पहिला कार्बन आहे लास्ट बट वन म्हणतात त्याला, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता पेनल्टीमेट कार्बन. सो दिस इज द लास्ट कार्बन, दिस इज द लास्ट बट वन कार्बन. सो पेनल्टीमेट कार्बनवरचा OH किंवा NH2 हा उजवीकडे की डावीकडे? तर इथे पेनल्टीमेट कार्बनचा OH ग्रुप जो आहे तो आहे उजवीकडे, आणि म्हणून याला म्हणतात डी लॅक्टिक ॲसिड. इथे OH ग्रुप डावीकडे आहे म्हणून याला म्हणतात एल लॅक्टिक ॲसिड. या कंपाऊंडचं आपल्याला डी आणि एल नोटेशन काढायचं आहे. पुन्हा एकदा बघा काय करायचं आहे आपल्याला. जो पेनल्टीमेट कार्बन आहे त्या कार्बनचं कॉन्फिगरेशन बघायचं आहे. पेनल्टीमेट लास्ट बट वन कार्बनचं कॉन्फिगरेशन बघायचं आहे. त्याच्यामध्ये OH किंवा NH2 ग्रुप हा उजवीकडे आहे किंवा डावीकडे आहे. तर हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे ग्लिसरिक ॲसिड. तर हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये OH ग्रुप इज ऑन राईट साइड, देअरफॉर दिस इज डी ग्लिसरिक ॲसिड अँड दिस वन इज एल ग्लिसरिक ॲसिड बिकॉज द OH ग्रुप इज ऑन द लेफ्ट साइड. दिस इज अमायनो ॲसिड आणि याचं नाव आहे ॲलॅनाइन. तर या ॲलॅनाइनमध्ये अगेन नंबरिंग 1 2 3 लास्ट बट वन पेनल्टीमेट कार्बनला NH2 ग्रुप अटॅच आहेत जो की लेफ्ट साईडला आहे. तर याला म्हणतात एल ॲलॅनाइन. हा जो ग्रुप आहे याला, हा जो कंपाऊंड याला म्हणतात फिनिल ॲलॅनाइन. अगेन दिस इज ॲन अमायनो ॲसिड. इन दिस फिनिल ॲलॅनाइन जो लास्ट बट वन कार्बन ॲटम आहे हा सबस्टिट्युएंट मानला जातो. दिस इज द सबस्टिट्युएंट. सो दिस इज 1 2 3 लास्ट बट वन कार्बन ॲटम जो आहे त्याचा जो NH2 आहे हा उजवीकडे, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द डी फिनिल ॲलॅनाइन. नाव वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हे जे काही डी आणि एल नोटेशन आहेत यांचा डेक्स्ट्रो आणि लिव्हो रोटेटरीशी काहीही घेणं देणं नाही आहे.
हे डेक्स्ट्रो आणि लिव्हो रोटेटरी दाखवत नाहीत. दीज आर द रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. स्टँडर्ड ग्लिसरॉल्डिहाइड जे काय आहे त्यांना आपण रिलेट करत आहे आणि त्याच्यावरून आपण सांगतो की डी आहे की एल आहे. याचा डेक्स्ट्रो आणि लिव्होशी काहीही संबंध नाही आहे. त्याच्यानंतर हा जो कंपाऊंड आहे दिस इज कॉल्ड एज द सेराइन. इन दिस सेराइन NH2 is on left, therefore L serine, and on right, therefore this is D. This is a three-dimensional representation of molecule आणि या प्रोजेक्शनला म्हणतात फिशर प्रोजेक्शन. these are called as the फिशर प्रोजेक्शन. आणि हे जे फिशर प्रोजेक्शन्स आहेत याच्यामध्ये जेवढेही व्हर्टिकल लाईनवरती बॉन्ड आहेत, व्हर्टिकल लाईनवरती जे बॉन्ड्स असतात हे असतात बिलो द प्लेन. जसे की व्हर्टिकल लाईनवर COH आहे तर तो असणार बिलो द प्लेन किंवा अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. CH2OH व्हर्टिकल लाईनवर आहे बिलो द प्लेन किंवा अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. यानंतर H आणि NH2 हे हॉरिझॉन्टल लाईनवरती आहेत. तर जे हॉरिझॉन्टल लाईनवर असतील इन द फिशर प्रोजेक्शन दे आर अबव द प्लेन ऑर टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आपण ऑब्झर्वर आहोत तर इमॅजिन करा की हा हायड्रोजन आपल्याकडे येत आहे आणि हा NH2 सुद्धा आपल्याकडे येत आहे. NH2 टुवर्ड्स द ऑब्झर्वर आणि जे काही व्हर्टिकल लाईनवर असतील ते असणार बिलो द प्लेन ऑर अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. सो दिस इज द फिशर प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शन म्हणतो. आपल्याला बघायचं आहे R आणि S कॉन्फिगरेशन कसं असाइन करतात टू द असिमेट्रिक कार्बन ॲटम. तर CIP रूल्स आहेत बघा. व्हॉट आर दिस CIP रूल्स? तर 3 सायंटिस्ट आहेत, काहन, इनगोल्ड अँड प्रिलॉक. हे जे काय आहेत यांनी एक सिंपल प्रोसिजर दिलेली आहे, काही स्टेप्स दिलेल्या आहेत. त्या स्टेप्स जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही इझिली डिटरमाइन करू शकता की तो जो मॉलिक्यूल आहे तो असिमेट्रिक कार्बन आहे तो R कॉन्फिगरेशनवाला आहे की S कॉन्फिगरेशनवाला आहे. सो काहन, इनगोल्ड अँड प्रिलॉक प्रपोज अ सिंपल प्रोसिजर टू डिटरमाइन द R अँड S कॉन्फिगरेशन. तर याच्यामध्ये 2 स्टेप आहेत बघा. पहिली स्टेप काय आहे? स्टेप फर्स्ट इज जो काही असिमेट्रिक कार्बन आहे त्याच्यावरती जे काही ग्रुप्स आहेत त्यांना प्रायोरिटीज असाइन करा. गिव देम नंबरिंग, असाइन द प्रायोरिटीज. कोणाची प्रायोरिटी हायर आहे आणि कोणाची प्रायोरिटी लोअर आहे. असाइन द प्रायोरिटीज टू द ग्रुप्स अटॅच टू द असिमेट्रिक कार्बन ॲटम. जसे की हा कार्बन आहे याला वेगवेगळे ग्रुप्स अटॅच आहेत तर याला आपल्याला नंबरिंग द्यायची आहे 1 2 3 4 अशा पद्धतीची. कोणाला हायर प्रायोरिटी द्यायची आहे तर कोणाला लोअर प्रायोरिटी द्यायची आहे. तर कशा असाइन करायच्या कशा असाइन करायच्या प्रायोरिटीज? सो इट इज व्हेरी सिम्पल. द रूल नंबर 1 इज अरेंज or give the priority in decreasing order of their atomic number. जो ॲटॉमिक नंबर आहे ते डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला प्रायोरिटी द्यायची. याचा अर्थ काय? ज्याचा ॲटॉमिक नंबर सर्वात जास्त इट इज असाइन्ड हायेस्ट प्रायोरिटी फर्स्ट. जसं की हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि फ्ल्युरिन आहे. तर आपल्याला माहिती आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, त्यानंतर फ्ल्युरिनचा 9, क्लोरीनचा 17 आणि ब्रोमीनचा 35च्या जवळपास आहे. याचा अर्थ काय? तर सर्वात जास्त ॲटॉमिक नंबर जो आहे तो आहे ब्रोमीनचा. सो इट इज असाइन्ड द हायेस्ट प्रायोरिटी. देन क्लोरीन, त्याच्यानंतर फ्ल्युरिन आणि सर्वात शेवटी हायड्रोजन. ज्याचा ॲटॉमिक नंबर सर्वात जास्त पिरियॉडिक टेबलमध्ये त्याची प्रायोरिटी सर्वात जास्त. आणि नंतर अरेंज करायचं आपल्याला इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. हायेस्ट ॲटॉमिक नंबर, त्याच्यापेक्षा कमी ॲटॉमिक नंबर, त्याच्यापेक्षा कमी ॲटॉमिक नंबर आणि हायड्रोजनचा सर्वात कमी ॲटॉमिक नंबर. देअरफॉर त्याला तुम्ही प्रायोरिटी दिलेली आहे सर्वात लास्ट. सो दिस इज द फर्स्ट रूल. अरेंज द ॲटम्स ऑर ग्रुप्स इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. त्याच्यानंतर जर 2 किंवा 2पेक्षा जास्त असे ग्रुप्स अटॅच आहेत ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे तर मग अशा वेळेस करायचं, इफ सेम ॲटम जर का सारखेच ॲटम अटॅच असले तर जो सेकंड ॲटम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर कन्सिडर करा. देन कन्सिडर द ॲटॉमिक नंबर ऑफ सेकंड ॲटम. जो नेक्स्ट ॲटम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर कन्सिडर करा. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे कार्बनला अटॅच जे काही ग्रुप्स आहे इथे कार्बनच आहे, इथेही कार्बन आहे, इथेही कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. तर हायड्रोजन लास्ट असणार. पण यांच्यापैकी कोण फर्स्ट, कोण सेकंड, कोण थर्ड हे कसं ठरवायचं? तिघांचाही ॲटॉमिक नंबर तर 6 आहे. मग काय करायचं तर बघा, नेक्स्ट ॲटम बघायचं आहे. नेक्स्ट ॲटम कोणता आहे तर नेक्स्ट ॲटम तिन्ही हायड्रोजन आहेत ज्यांचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. याचा नेक्स्ट ॲटम 2 हायड्रोजन आणि 1 कार्बन आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. बरोबर आहे.
तर याची जी प्रायोरिटी असणार ही नक्कीच याच्यापेक्षा जास्त असणार, याची प्रायोरिटी ही जास्त असणार. त्याच्यानंतर इथे जर का बघितलं तर कार्बन आहे, एक हायड्रोजन आहे, पुन्हा त्याला कार्बन अटॅच आहे. इथे पण या कार्बनला कार्बन अटॅच आहे आणि बाकीचे हायड्रोजन आहेत, पण इथे या कार्बनला एक आणि हे 2 कार्बन अटॅच आहेत ज्यांचा ॲटॉमिक नंबर हा हायड्रोजनपेक्षा जास्त आहे. म्हणून याला प्रायोरिटी असाइन होणार 1, 2, 3 अँड 4. जर सेम ॲटम असले तर समोरचा ॲटम बघा जो त्याला अटॅच आहे, आणि जर त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त असेल तर त्याची प्रायोरिटी हायर असणार. जसं की हायड्रोजनपेक्षा कार्बनची प्रायोरिटी जास्त आहे, ॲटॉमिक नंबर जास्त आहे. कार्बन कार्बन कार्बन, पण या कार्बनला हायड्रोजन, कार्बनला कार्बन, कार्बनला 2 कार्बन, तर इट इज हॅव्हिंग हायर प्रायोरिटी. देन द रूल नंबर 3 इज मोर सबस्टिट्यूटेड गेट्स हायर प्रायोरिटी दॅन द लेस सबस्टिट्यूटेड. जर सबस्टिट्यूटेड जास्त कार्बन असेल, त्याच्यावरती सबस्टिट्यूटेड ग्रुप जास्त असतील, सबस्टिट्यूशन जास्त असेल, तर मोर सबस्टिट्यूटेड गेट्स हायर प्रायोरिटी दॅन द लेस सबस्टिट्यूटेड. जसं की आता इथे बघा हायड्रोजन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, कार्बन आहे, तर नक्कीच हायड्रोजनला तर लास्ट प्रायोरिटी मिळणार, पण तिन्ही कार्बन आहेत. तर मग आता नेक्स्ट ॲटम जायचं, एक तर नेक्स्ट ॲटम बघायचं, तर नेक्स्ट ॲटम आहे क्लोरीन. इथे सुद्धा जो नेक्स्ट ॲटम आहे तो आहे क्लोरीन, इथे नेक्स्ट ॲटम आहे हायड्रोजन. तर नक्कीच हायड्रोजनपेक्षा क्लोरीनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो जास्त आहे, आणि कारण की ॲटॉमिक नंबर जास्त आहे तर यांची प्रायोरिटी जास्त असणार. पण या दोघांपैकी कोणाची प्रायोरिटी जास्त असणार, तर जेवढं जास्त सबस्टिट्यूशन तेवढी जास्त प्रायोरिटी. 2 ग्रुप सबस्टिट्यूटेड आहे क्लोरीन, इथे एकच ग्रुप सबस्टिट्यूटेड आहे क्लोरीन. तसं आपण ॲटॉमिक नंबरवरून हा रूल जरी लावला तरी याची प्रायोरिटी जास्त येणार. सो 2 क्लोरीन, इथे 1 क्लोरीन लेस सबस्टिट्यूटेड, याच्यावरती नो सबस्टिट्यूशन, आणि याची प्रायोरिटी सर्वात लास्ट. त्यानंतर 4th रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, डबली और ट्रिपली बॉन्डेड ॲटम इज कॉल्ड एज द फॅन्टम ॲटम. डबली और ट्रिपली बॉन्डेड ॲटम जर असेल तर त्याला आपण फॅन्टम ॲटम म्हणतो. फॅन्टम मीन्स व्हॉट, तर फॅन्टम ॲटम म्हणजे खोटा किंवा बनावट. जसं की हा डबली बॉन्डेड आहे आणि हा ट्रिपली बॉन्डेड ॲटम आहे, तर मग यांना कशा प्रायोरिटीज असाइन करायच्या, तर अकॉर्डिंग टू द CIP रूल्स, कान इनगोल्ड अँड प्रिलॉक सिस्टीम यांच्या म्हणण्यानुसार जो डबली किंवा ट्रिपली बॉन्डेड ॲटम आहे त्यांना तुम्ही कन्सिडर करा ॲज अ फॅन्टम ॲटम. फॅन्टम ॲटम मीन्स तो जो आहे तो खोटा ॲटम आहे किंवा नकली ॲटम आहे. तर ॲक्च्युली तो कसा असेल, खरा कसा असेल, तर डबली किंवा ट्रिपली बॉन्डेड ॲटम कन्सिडर्ड ॲज 2 or 3 सिंगली बॉन्डेड ॲटम्स. 2 किंवा 3 तसे सिंगल बॉन्डेड ॲटम्स आहेत असं तुम्ही इमॅजिन करा. जसं की या कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, तर बघा याला तुम्ही कसं इमॅजिन करणार, तर याला आपण अशा पद्धतीने इमॅजिन करणार. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, तर 2 ऑक्सिजन जे आहेत हे कार्बनला सिंगल बॉन्डने अटॅच आहेत, किंवा ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन आहे तर 2 कार्बनपैकी एक तर आपण लिहिलेलं आहे, तर 2 कार्बन असे सिंगल बॉन्डने अटॅच आहेत. जसं की हा कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे, तर बघा कार्बन आणि नायट्रोजनमध्ये 3 बॉन्ड आहेत, तर 3 नायट्रोजन कार्बनला सिंगल बॉन्डने अटॅच आहेत. तर मग मी त्याला असं लिहू शकतो, 3 नायट्रोजन कार्बनला सिंगल बॉन्डने अटॅच आहेत. आणि तशाच पद्धतीने नायट्रोजनला 3 कार्बन सिंगल बॉन्डने अटॅच आहे, तर नायट्रोजनला 1 कार्बन झाला, 2 कार्बन, 3 कार्बन सिंगल बॉन्डने अटॅच आहेत. तर याला म्हणतात फॅन्टम ॲटम. अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप कन्सिडर करायचा आहे आणि नंतर तुम्ही प्रायोरिटीज त्याला असाइन करू शकता. जसं की आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, बेन्झिन. सो दिस इज द बेन्झिन. हा बेन्झिन आहे बघा, हायड्रोजन आपण शो नाही करणार आहे इथे. तर जो बेन्झिन आहे याच्यामध्ये 1 आणि 2 नंबरचा जो कार्बन आहे यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, 3, 4 मध्ये डबल बॉन्ड आहे आणि 5, 6 मध्ये सुद्धा डबल बॉन्ड आहे. तर याला आपण कसं रिप्रेझेंट करणार, तर इट इज व्हेरी सिम्पल, कार्बन 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 कार्बन. आता बघा, कारण की डबली बॉन्डेड आहे याचा अर्थ काय, तर हा जो 1 कार्बन आहे हा 2 अजून कार्बनला सिंगली बॉन्डने अटॅच आहे किंवा सिंगल बॉन्डने अटॅच आहे. तर त्याच्यापैकी 1, 2 पैकी एक तर कार्बन अटॅच आहे, अजून एक कार्बन अटॅच करा, याला सुद्धा अजून एक. सो इन दिस वे वी कॅन रिप्रेझेंट द बेन्झिन मॉलिक्यूल. अशा पद्धतीने आपण बेन्झिन मॉलिक्यूलला रिप्रेझेंट करू शकतो. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ फॅन्टम. बघा स्टेप 2मध्ये आफ्टर असाइनिंग द प्रायोरिटीज आपण असाइन केल्या 4 ग्रुप्सला, 1, 2, 3, 4. सर्वात पहिले इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर
यानंतर मोर सबस्टिट्यूटेड ग्रेटर दॅन द लेस सबस्टिट्यूटेड, फर्स्ट ॲटम सेम असला तर दुसऱ्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर चेक करा, आणि सर्वात शेवटी डबली किंवा ट्रिपली बॉन्डेड असेल तर त्याला फॅन्टम ॲटम कन्सिडर करून त्याच्यानंतर आपल्याला प्रायोरिटीज असाइन करायचे आहेत. याच्यामध्ये अजून एक रूल आहे, जर सेम ॲटम असेल किंवा त्यांचा आयसोटोप असेल तर ज्याचा ॲटॉमिक मास जास्त त्याचा प्रायोरिटी जास्त आणि ज्याचा ॲटॉमिक मास कमी त्याची प्रायोरिटी कमी असणार. आता स्टेप सेकंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन द स्टेप सेकंड लोएस्ट प्रायोरिटी जो ग्रुप आहे, फोर्थ ग्रुप जो आहे त्याला तुम्हाला अवे फ्रॉम द ऑब्झर्वर ठेवायचं आहे, बिलो द प्लेन ठेवायचं आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला स्टेप सेकंड अप्लाय करता येणार आहे. सो व्हॉट इज स्टेप सेकंड, द लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप, लोएस्ट प्रायोरिटीवाला जो काही ग्रुप आहे इट इज हेल्ड किंवा मॉलिक्यूल इज हेल्ड इन सच ए वे दॅट लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम ऑब्झर्वर. जो काय ऑब्झर्वर आहे त्याच्यापासून लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप जो आहे तो अवे असणार किंवा दुसऱ्या शब्दामध्ये बिलो द प्लेन असणार आहे. बिलो द प्लेन पाहिजे, त्याच्यानंतरच आपण स्टेप सेकंड अप्लाय करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर का मॉलिक्यूल अशा पद्धतीने रोटेट केलं जेणेकरून लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा अवे फ्रॉम द ऑब्झर्वर असला पाहिजे. सपोज मी ऑब्झर्वर आहे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर बिलो द प्लेन जर का लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर 1 2 3 4 1 2 3 4 अशा पद्धतीने तुमची जे काही डोळे आहेत ते त्याच्यावर फिरवायचे आहेत. आय मूव्स, डोळे तुम्हाला फिरवायचे आहेत फ्रॉम 1 to 2 to 3 to 4. आणि जर तुमचे 1 पासून 2 पासून 3 पासून 4 पर्यंत जाताना क्लॉकवाईज जर तुमची डोळे फिरत असतील, क्लॉकवाईज किंवा राईट डायरेक्शनने, तर त्याला आपण म्हणतो क्लॉकवाईज किंवा राईट डायरेक्शनने जर का तुमचे आय मूव्ह होत असेल तर त्याला आपण म्हणणार आर. जिथे हा आर रिप्रेझेंट करतो रेक्टस विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द राईट, क्लॉकवाईज किंवा राईट डायरेक्शन. जसं की फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की गाडीचं स्टेरिंग आहे बघा, गाडीचं स्टेरिंग जर का तुम्ही उजवीकडे फिरवलं, क्लॉकवाईज फिरवलं, क्लॉकवाईज घड्याळीसारखं, तर गाडी जी आहे ती उजवीकडे टर्न घेते. आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरवलं, घड्याळीच्या उलट्या दिशेने जर का फिरवलं तर गाडी जी आहे ती कोणत्या डायरेक्शननं टर्न घेते, लेफ्ट डायरेक्शनला. तशाच पद्धतीने तुम्हाला व्हील रोटेट करायचं आहे असे इमॅजिन करा. आय मूव्ह केल्यापेक्षा व्हील काढा आणि ते व्हील बघा, क्लॉकवाईज जर रोटेट होत असेल तर आर आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर यस. वाय, बिकॉज आर मीन्स राईट अँड यस मीन्स लेफ्ट. So if I moves clockwise, right R rectus, it is called as the right. आणि if I moves anti clockwise, जर तुमची जी नजर आहे ही अँटी क्लॉकवाईज मूव्ह झाली, स्टेरिंग जे आहे अँटी क्लॉकवाईज मूव्ह झालं, याचा अर्थ त्याचं कॉन्फिगरेशन आहे यस. यस मीन्स सिनिस्टर ऑर लेफ्ट. यस मीन्स सिनिस्टर ऑर लेफ्ट. सो लेट अस सी फ्रॉम द एक्झाम्पल. सर्वात पहिले तर तुम्हाला स्टेप फर्स्ट अप्लाय करायची. स्टेप फर्स्टचं म्हणणं काय आहे, असाइन द प्रायोरिटीज. त्याच्यामध्ये जेवढा ॲटॉमिक नंबर जास्त तेवढी जास्त प्रायोरिटी. तर ब्रोमिन ॲटॉमिक नंबर खूप जास्त आहे, क्लोरीन त्याच्यापेक्षा कमी आहे, त्याच्यापेक्षा कमी आणि सर्वात कमी आहे हायड्रोजनचा. तर ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर आहे 35, क्लोरीनचा आहे 17, कार्बनचा आहे 6 आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. तर ऑब्वियसली जो ब्रोमिन आहे याची प्रायोरिटी येणार हायेस्ट, देन द क्लोरीन, देन द मिथिल ग्रुप आणि सर्वात शेवटी जी प्रायोरिटी येणार आहे ही येणार आहे हायड्रोजनची. तर ही झाली स्टेप फर्स्ट. तुम्ही प्रायोरिटीज असाइन केल्या इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आफ्टर असाइनिंग द प्रायोरिटीज सेकंड स्टेप अप्लाय करायची. सेकंड स्टेपचं म्हणणं काय, 1 पासून 2 पासून 3 पासून 4ला जा आणि बघा क्लॉकवाईज येते की अँटी क्लॉकवाईज येते. सो लेट अस रोटेट फ्रॉम 1 to 2 to 3 to 4. सो दिस इज द फर्स्ट. 1 पासून 2 पाशी, 2 पासून 3 पाशी आणि 3 पासून 4 पाशी जर का गेलो तर बघा क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज. तर दिस इज द क्लॉकवाईज. सो ॲज दिस मूव्स क्लॉकवाईज, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे बघा. आणि जर क्लॉकवाईज डायरेक्शनने जर व्हील रोटेट होत असेल तर गाडी राईटला टर्न घेणार. तर याला आपण म्हणतो आर. इट इज व्हेरी इझी. पुन्हा प्रायोरिटीज असाइन करायचं आहे. ब्रोमिन 35 ॲटॉमिक नंबर आहे, क्लोरीन 17 ॲटॉमिक नंबर आहे, कार्बनचा 6 आहे आणि हायड्रोजनचा 1 आहे. जेवढा जास्त ॲटॉमिक नंबर तेवढी जास्त प्रायोरिटी. सो ब्रोमिन 1, क्लोरीन 2, कार्बन 3 अँड हायड्रोजन 4. हायड्रोजन जो चौथा ग्रुप आहे त्याला तुम्ही निग्लेक्ट करू शकता व्हाईल रोटेटिंग द व्हील.
तर बघा 1 3 2 नॉट पॉसिबल, 4ला तुम्ही निग्लेक्ट करायचं आहे. तर बघा 1 2 2 2 2 3 अँड 3 2 1. तर आता जर तुम्ही बघितलं तर व्हील बघा क्लॉकवाईज फिरत आहे की अँटी क्लॉकवाईज. 12 9 6 3 घड्याळीचा टाईम आहे बघा, 12 9 6 3. तर जो व्हील आहे ते अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर त्याला आपण म्हणणार यस, इट इज कॉल्ड व्हॉट, यस. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही ट्राय करा. हे एक्झाम्पल मी सांगतो हे तुम्ही ट्राय करा, कारण की सेम आहे आणि अपोजिट आहे. हे मी सांगतो आणि हे वालं जे आहे हे तुम्ही ट्राय करा. अगेन हे मी सांगणार आणि हे वालं जे आहे ते तुम्ही ट्राय करा. सो लेट अस सी. इथे जो फर्स्ट ॲटम आहे इट इज कार्बन, फर्स्ट ॲटम इज कार्बन, फर्स्ट ॲटम इज ऑक्सिजन. कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, कार्बनचा की ऑक्सिजनचा? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे म्हणून याला येणार 1 नंबर. आता इथेही कार्बन आहे, इथेही कार्बन आहे, तर कोणाला प्रायोरिटी असाइन करायची, जास्त हायर प्रायोरिटी कोणाला असाइन करायची? तर रूल नंबर 2 दुसरा ॲटम बघा, दुसरा ॲटम कोण आहे? ऑक्सिजन. दुसरा ॲटम हायड्रोजन. तर अगेन ऑक्सिजनची प्रायोरिटी जास्त असणार, तर याला येणार 2 नंबर, याला येणार 3 आणि हायड्रोजनला येणार 4. हायड्रोजनला निग्लेक्ट करा. 1 2 2 2 3 जा. सो लेटस गो किंवा लेट्स गो 1 2 2 2 3 इन दिस वे. आता बघा क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज 12 3 6 9 घड्याळीसारखा फिरत आहे, कारण की घड्याळीसारखा फिरत आहे तर हा असणार आर. नाव इन दिस मॉलिक्यूल कोणाची प्रायोरिटी जास्त येणार? पहिला आयटम कार्बन, कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन. तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त असल्यामुळे ऑक्सिजनची प्रायोरिटी 1. आता इथेही कार्बन आहे, इथेही कार्बन आहे, ठीक आहे. हा CHO आहे आणि हा CH2OH आहे. CHO जो फंक्शनल ग्रुप असतो तो अशा पद्धतीचा असतो, आणि कारण की हा डबली बॉन्डेड ऑक्सिजन आहे इट इज द फॅन्टम ॲटम. तर फॅन्टम ॲटम असल्यामुळे याला आपल्याला ओरिजिनलच्या स्वरूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. तर एक कार्बन 2 ऑक्सिजनला अटॅच असणार, एकाला तर आहेच, अजून एका ऑक्सिजनला आपल्याला अटॅच करावा लागेल. आणि हा जो ऑक्सिजनसुद्धा आहे हा 2 कार्बनला अटॅच असायला पाहिजे. तर हा ऑक्सिजन एका कार्बनला अटॅच आहे, अजून एका कार्बनला अटॅच आपल्याला करावा लागेल. तर हा ग्रुप काही अशा टाईपचा दिसेल, लाईक दिस. तर आता बघा कोणाची प्रायोरिटी जास्त असणार, CH2OHची की CHOची? तर पहिला ॲटम कार्बन, पहिला ॲटम कार्बन, दुसरा ॲटम ऑक्सिजन, याच्याही मध्ये जो दुसरा ॲटम आहे हा ऑक्सिजन आहे, तिसरा ॲटम हायड्रोजन, तिसरा ॲटम पुन्हा ऑक्सिजन, चौथा ॲटम पुन्हा कार्बन. याचा अर्थ काय? तर या ग्रुपची प्रायोरिटी CHOची नक्कीच जास्त असणार CH2OH पेक्षा. सो दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता जा 1 पासून 2 पाशी आणि 2 पासून 3 पाशी. तर जर तुम्ही असं याला टर्न केलं तर क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? इट इज क्लॉकवाईज, अँड ॲज इट इज क्लॉकवाईज याला आपण म्हणणार आर. दिस इज द आर कॉन्फिगरेशन. हे जे आहे हे तुम्ही ट्राय करा. नाव इन दिस मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे, व्हाईल असाइनिंग द प्रायोरिटी इट इज व्हेरी इझी. क्लोरीन 35, नायट्रोजन 7, ड्यूटेरियम आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. तर याच्यामध्ये आपल्याला कळतेच की क्लोरीनचा जो ॲटॉमिक नंबर आहे 35 नाही सॉरी 17 आहे. तर ॲटॉमिक नंबर हाय असल्यामुळे क्लोरीनला फर्स्ट प्रायोरिटी, त्यानंतर नायट्रोजन सेकंड. आता ड्यूटेरियम आणि हायड्रोजन दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, बट ॲटॉमिक मास डिफरंट आहे, आणि ड्यूटेरियमचा ॲटॉमिक मास जास्त असल्यामुळे त्याला हायर प्रायोरिटी आणि हायड्रोजनला कमी प्रायोरिटी. या सर्वांमध्ये बघा फोर्थ जी काही प्रायोरिटी आहे ही बिलो द प्लेन आहे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर आहे, म्हणून आपण डायरेक्ट करून राहिलेलं आहे. जर ती बिलो द प्लेन नसेल तर तुम्हाला त्या मॉलिक्यूलला रोटेट करून त्याला अवे फ्रॉम द ऑब्झर्वर न्यावं लागेल, लोवेस्ट प्रायोरिटीला अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, आणि त्याच्यानंतरच तुम्ही आर आणि यस काढणार. अदरवाईज जर तुम्ही डायरेक्ट केलं तर तुमचं आन्सर चुकीचं येणार. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट द फोर्थ प्रायोरिटी, लोवेस्ट प्रायोरिटी इज हेल्ड अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो फोर्थ प्रायोरिटी इज अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. ओके, असाइन केल्या प्रायोरिटीज. अगेन त्यानंतर 4ला निग्लेक्ट करा. 1 पासून 2 पासून 3 पासून 1 पर्यंत बघा क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? इट इज क्लॉकवाईज, अँड ॲज इट इज क्लॉकवाईज इट इज आर. तर याचे आपण अजून जे काही टिपिकल एक्झाम्पल्स आहेत, हायर लेवलचे एक्झाम्पल आहेत, हे आपण नेक्स्ट क्लासला